क्रिकेट ही तुमची आवड नाही तर ती तुमची ओळख आहे आणि म्हणूनच साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटीचे क्रिकेट किट्स, जे तुमच्या खेळात व्यावसायिक दर्जाचा उत्तम आत्मविश्वास आणतील. इंग्लिश विलो आणि काश्मीरी विलो बॅट्स, हलक्या व मजबूत हेल्मेट्स, कम्फर्टेबल बॅटिंग ग्लोव्ज, लेदर बॉल्स, एल्बो नी गार्ड्स, लेग गार्ड्स, ग्रिप्स, किट बॅग्स आणि क्रिकेटरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला, तुमचा गेम पुढच्या लेवलवर न्यायला. दर्शक हो, श्रोते हो आणि मित्र हो, मार्मिक समाजच्या मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. आमचे सन्मित्र पत्रकार श्री नागेश शारदा हरिभाऊ आदापुरे यांच्याशी मागील 4-5 प्रश्नामध्ये पंढरपूर आणि परिसरातील पत्रकारिता याविषयी उहापोह झाला. आता आपण या संवादाच्या समारोपाकडे जात आहोत. नागेशजी, मागील 4-5 प्रश्नामध्ये वेगवेगळ्या समस्या, प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी, संस्था, संघटना या बाबतीत आपली चर्चा झाली. वारकरी किंवा मग मठ, डॉक्टर, वकील, इंजिनियर यांची चर्चा झाली. आता तुमचा अनुभव 15 वर्षांचा आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये दररोज किंवा प्रत्येक वर्षी नवनव्याने काही तरुण मुलं मुली येत असतात. त्यांना हे याच्याकडे एक सेवा म्हणून, व्रत म्हणून किंवा व्यवसाय म्हणून पाहायचे असते. मग असे जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी पत्रकारिता करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा पत्रकारितेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? सर, पत्रकारिता हे क्षेत्र हे अनंत मोठं आहे, त्याला सीमा नाही. नवीन पिढीने पत्रकारी क्षेत्रात यावं, आपल्या आवडीप्रमाणे आपण आपली पत्रकारिता करावी. कोणाला सामाजिक क्षेत्रावर पत्रकारिता करण्याची आवड असते, कोणाला क्राईम मध्ये पत्रकारिता करायची सवय असते, कोणाला जे गुपित दडलेले आहे त्याची बातमी बनवून ते समाजापुढे मांडण्याची एक कला त्यांच्याकडे असते. अशा नवीन युवा पिढीने पत्रकारितेत जरूर यावं आणि लोकशाही जी आहे ती अधिक बळकट करावी. यासाठी आता नवीन पिढींना भरपूर संधी आहे. AI चा वापर करावा. त्याचबरोबर आता प्रत्येक महाविद्यालयात, कॉलेजमध्ये पत्रकारितेचे कोर्स उपलब्ध आणि अभ्यासक्रम सुरू झालाय. सर, आपल्या पंढरपूरच्या KBP कॉलेजला पण सुरू झालाय, उमा कॉलेजला आहे, सोलापूर विद्यापीठात तर आहेच आहे, कोल्हापूरमध्ये तर त्यापेक्षा जास्त आहे, मुंबईला जास्त. त्याचबरोबर नवीन युवा पिढीने, आता ही लोकसंख्या वाढतीये, भारत देश मोठा आहे, पत्रकार भरपूर घडण्याची गरज आहे. आणि जेवढे जास्तीत जास्त पत्रकार या भारत देशात, महाराष्ट्रात आणि पंढरपुरात घडतील तेवढ्या जास्त लोकांच्या समस्या सुटणार आहे आणि भारताची लोकशाही मजबूत होण्यासाठी होणार आहे हे पत्रकारांकडून होईल. म्हणून माझं सर्व नवीन युवा पिढींना आव्हान आहे, हे क्षेत्र अतिशय मोठं आहे, चांगलं आहे, यामध्ये भरपूर काही करण्यासारखं आहे. तरी आपण सर्वांनी या पत्रकारी क्षेत्रात जरूर यावं आणि आपले जे काय आपल्यातले गुण आहेत ते या क्षेत्रात येऊन आपले गुण मोठे करून आपण या क्षेत्रात मोठं व्हावं. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. यस. कोणाला निसर्ग आवडतो, कोणाला खाद्यसंस्कृती आवडते, कोणाला राजकारण आवडतं, कोणाला समाजकारण आवडतं. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. पत्रकारिता करताना आपल्या आवडीचा विचार करत करत सामाजिक जी बांधिलकी आहे ती बांधिलकी जोपासली पाहिजे. समाजाचा आरसा म्हणून काम करताना आपण एक सकारात्मक विचार ठेवला पाहिजे. आणि हे करून तुम्ही सांगितलं की आता नवनवीन सुविधा उपलब्ध आहेत, विशेषतः AI सारखी टेक्नॉलॉजी आहे
आणि पंढरपूरच्या ठिकाणी 2 ठिकाणी आपल्याला कोर्स उपलब्ध आहे. सोलापूर जिल्हा स्तरावर तर आहेतच आहे. त्याचा पण आपण फायदा घेतला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे. तुम्ही सांगितलं की वारी काळात तुम्ही फिरत असता. फिरणं म्हणजे काय? लोकांच्यात जाणं. जोपर्यंत आपण लोकांच्यात जाणार नाही तोपर्यंत त्याची समस्या आपल्याला कळणार. ह्या गोष्टी पण केल्या पाहिजे. आणि हे जर करत असताना म्हणजे पत्रकारिता जरी हे सेवा करत असलं तरी अर्थार्जन हे होणारच नाही. परंतु याच्यातला मुख्य भाव जो आहे तो सेवा आणि सामाजिक बांधिलकी हा भाग आहे. आणि हा भाग प्रत्येकाने अंगीकारला तर तुम्ही सांगितलं की भारताची जी लोकशाही आहे ती अधिक बळकट होईल. हे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. आणि सर एक सांगतो सर, पत्रकार हा असा एक समाजाचा घटक आहे ज्याच्या बरोबर सामान्यातील सामान्य व्यक्ती किंवा लहान मूल जरी असेल तर तो त्याच्यापाशी व्यक्तो. पत्रकारापाशी सर पत्रकार मित्र वाटते, मित्र असतो. आणि जर एखादी घटना घडली ना सर तर लोक कुठल्या अधिकाऱ्यांना फोन करत नाही किंवा कुठल्या प्रशासनाला कळवत नाही किंवा कोर्टात जात नाही किंवा पोलीस स्टेशनला जात नाही. पत्रकारांपर्यंत सहजासहजी जर एखादा पत्रकार आपला बांधव कुठनं जरी चाललेला असला तर हाक मारतात, हो इकडे पत्रकार साहेब, आमच्या इथं अशी अशी घटना घडली, सहज बोलतात. म्हणजे पत्रकार इतका जवळचा वाटतो आणि ट्रस्ट वाटतो त्याच्यावर की बाबा या माणसाला सांगून बघूया की माणूस काम करत, हे पत्रकार आहेत. म्हणून पत्रकारांवर समाजाचा एवढा विश्वास आहे सर की सहज त्याला कुठलीही गोष्ट कुठलीही घटना ही म्हणून पत्रकाराला आधी कळते. पत्रकारांचा व्यासंग मोठा असतो, त्यांचं लोकांमध्ये वावर खूप असतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गल्लीमध्ये त्यांचे मित्र असतात आणि बातमीच्या माध्यमातून बातमीच्या निमित्तानं वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या संस्था यामध्ये त्यांचा परिचय असतो. आणि तुम्ही सांगितलं की पत्रकार हा जवळचा वाटतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादी बातमी सांगायची किंवा एखादी समस्या सांगायची, पत्रकार साहेब तेवढं बघा की आमच्या इथे गटर तुंबलंय, सांगतात की आमचा रस्ता खराब झालाय, खंडी बातमी लावा की एखादी. म्हणजे ही एक जवळीकता असते. पत्रकारांची जास्त समाजाबरोबर जवळीकता असते आणि विश्वास जास्त असतो. आणि या सगळ्या गोष्टी पत्रकारांनी केल्यावर अधिकच चांगलं काम होत जाईल आणि आपली लोकशाही खूप बळकट होत जाईल. खूप छान मुद्दा तुम्ही यानंतर मांडला. नागेशजी, पुरस्कार मिळाल्यावर तुमची भावना, त्याच्यानंतर तुमचा पत्रकारितेचा 15 वर्षांचा प्रवास आणि त्या 15 वर्षांमध्ये मागील 4-5 वर्षांपासून तुमचा सुरू असलेला आनंद विचारचा प्रवास, साप्ताहिक आनंद विचारचा प्रवास, त्यानंतर तुमचे संकल्प, पंढरपूरच्या वारी संदर्भातले प्रश्न, याबाबत आपण खूप छान तुम्ही सल्ला दिला, तुम्ही मार्गदर्शन केलं, तुम्ही संवाद केला आणि संवाद प्रसंगी तुम्ही सांगितलं की लोकशाही बळकटीसाठी पत्रकार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. खूप छान माझे सांगितले सर. धन्यवाद. धन्यवाद. हे होते आमचे सन्मित्र माननीय श्री नागेश आदापुरे. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यामुळं त्यांना राष्ट्रीय नवचेतना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद साधला. आपण सर्वांनी हा त्यांचा संवाद, त्यांचा प्रवास ऐकला, त्यांचे संकल्पही ऐकले, तर त्यांचा प्रवास उत्तरोत्तर असाच भरत जावो आणि त्यांचे संकल्प पूर्ण होऊन, त्यांचे अधिकाधिक संकल्प नवनवीन तयार होऊन, समाजाप्रती त्यांची असलेली बांधिलकी अधिक दृढ होऊन समाजासाठी त्यांचं उत्तमोत्तम काम व्हावं, याच या निमित्त आमचे मित्र नागेश आदापुरे आणि साप्ताहिक आनंद विचार या वर्तमानपत्राला शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम मधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट, प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मुवमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत.